महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेलं सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, आदरणीय बोरकर सरांनी अतिशय सुंदरपणे या ठिकाणी 2 प्रकरणांचं वाचन केलेलं आहे. तर ते 2 प्रकरण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काल आपण या ठिकाणी झाड अचेतन असण्यासंबंधीचा जो काही प्रश्न आहे तो बघितला आणि सुजाताचं आणि चुंदाचं भोजनदान हे कसं फलदायी आहे ते सुद्धा आपण कालच्या प्रकरणामधून आपण बघितलेलं होतं. आता या ठिकाणी हिंदीमध्ये वाचत असताना बऱ्याचशा शब्दांचा आणि मराठीमध्ये वाचत असताना जे शब्द आलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख झालेला आहे. असो, तर इथे बुद्धाची पूजा करण्यासंबंधीचा प्रश्न. आता बुद्धाची पूजा करण्यासंबंधीचा प्रश्न म्हटल्याबरोबर आपण हेडिंगमध्येच लटकतो आणि मग बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होतात. कारण पूजा आपल्याला ज्या पारंपरिक पद्धतीने इतर धर्मामध्ये केल्या जातात त्याच पद्धतीच्या पूजेचं आपल्याला स्मरण होते. पण पूजा म्हणजे काय हे मागे ज्या प्रकरणामध्ये मी सांगितलेलं होतं त्याला आपण वारंवार ऐकलं पाहिजे. पूजेचं महत्व काय, पूजा कशासाठी केली जाते, पूजा बौद्ध धर्मामध्ये आहे की नाही, नाही का? आणि जर नसती तर मग आपण वनगंध गुणोपेतं येतं कुसुम संतती म्हणत बसलो नसतो. निश्चितच त्याला काही अर्थ आहे. हे सगळं जे आपल्या साहित्यामध्ये, आपल्या पुस्तकांमध्ये किंवा आपल्या एकंदरीत धम्मकृतीमध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या काही निरर्थक नाहीत. पण त्याचे प्रॉपर अर्थ जर आपल्याला समजले नाही तर मग माणूस कन्फ्युजन मध्ये राहतो, नाही का? त्यामुळे आपले जे कन्फ्युजन आहे ते जेवढ्या लवकर आपल्याला दूर करता आले तेवढं बरं आहे. कारण ही जी काही विचिकित्सा आहे हे फार मोठं बंधन आहे. माणूस विचिकित्सामध्ये लटकला की तो सामोरच जात नाही. मनात शंका असतात, मग त्याला वाटते पूजा नाही केली तर काय होते. पूजा काय महत्वाची आहे का? पूजा महत्वाची नाही, मग तो पूजेला महत्व देत नाही, मग तो पूजेमध्ये बसत नाही. पूजेमध्ये बसत नाही तर पूजा काय आहे? एक साधन आहे, श्रद्धा निर्माण करण्याचं साधन आहे. आणि श्रद्धाच निर्माण होणार नसेल तर मग धम्म मार्गावर आपल्याला मार्गक्रमण करता येणार नाही. कारण श्रद्धा हे बीज आहे. ह्या गोष्टी वारंवार आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, वारंवार समजवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर आपण सर्वांना माहित आहे की भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर ज्याला धम्म म्हटल्या गेलेलं आहे ते म्हणजे भगवान बुद्धाचं तत्वज्ञान असं लोकांना वाटायचं. बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले, बुद्धांनी प्रतित्य समुत्पाद सांगितला, अस्तित्वाचे 3 दर्शन सांगितलेले. हे जे काही बुद्धांनी तत्वज्ञान सांगितलं तो म्हणजे धम्म असा मानणारा एक गट. या संदर्भामध्ये आपण मागच्या वेळेस बरंच चिंतन केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. परंतु सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या माणसाला जेव्हा हे तत्वज्ञान कळत नाही तर त्याच्यासाठी धम्म नाही काय? त्याने काय करावं? समाजामध्ये आजही असे बरेचसे लोक आहेत ज्यांना प्रतित्य समुत्पाद नाही कळत. जे शिकलेले आहेत त्यांनाच कळलं नाही अद्याप, तर अशिक्षित लोकांचं काय है ना? तर प्रतित्य समुत्पाद म्हणजेच धम्म, 4 आर्य सत्य म्हणजेच धम्म, अस्तित्वाचे 3 दर्शन म्हणजेच धम्म, भवचक्र म्हणजेच धम्म, ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग म्हणजेच धम्म. आणि हे जर सर्वसाधारण लोकांना कळत नसेल तर मग त्यांनी काय करायचं? आणि मग त्या काळातल्या लोकांनी काय शोधलं? तर त्यांनी प्रत्यक्ष बुद्धांकडे पाहिलं. त्यांना प्रत्यक्ष बुद्धांचं स्मरण झालं. बुद्ध कसे चालत होते, बुद्ध कसे बोलत होते, बुद्ध कसे वागत होते. बुद्धांच्या त्या वागण्यातून लोकांना जे काही अनुभव आलेले होते तो म्हणजे धम्म नव्हे काय? तो धम्माच्या कक्षेत येत नाही काय? या सगळ्या गोष्टींवर आपण खूप सारं चिंतन याही अगोदर केलेलं आहे, है ना?
आणि म्हणून आर्याष्टांगिक मार्गाचा एक दर्शन मार्ग एक अंग सोडलं सम्यक दृष्टी, तर इतर सर्व अंग हे भावना मार्गाचे आहे. आणि बुद्धी आणि भावना जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत माणसाचा पूर्ण विकास होत नाही. आणि म्हणून पूजा हे भावना मार्गाला अतिशय पुष्ट करण्याचं एक साधन म्हणून आपण त्याचा वापर करत असतो, त्याचा अवलंब करीत असतो आपल्या जीवनामध्ये. वापर म्हणण्यापेक्षा अवलंब करीत असतो. आणि म्हणून बुद्धाची पूजा करण्यासंबंधी हा जो काही प्रश्न या ठिकाणी आलेला आहे, तर तथागताने असे म्हटलेले आहे की हे आनंद, तुम्हाला तथागताच्या शरीराची पूजा करण्याचे काही कारण नाही. आणि पुन्हा असंही म्हटलेले आहे की पूजेत नंग पूजा नियस्स धातू एवंगरा संगमितो गमिस्सथाती, म्हणजे जे पूजनीय आहेत त्यांच्या शरीर धातूची तुम्ही पूजा करा, ज्यामुळे तुम्हाला अच्युत्य स्थान प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करता येईल. आता पूजा करा म्हणजे नेमकं काय करा, हे जर आपल्याला स्पष्ट नसेल तर मग आपल्या मनामध्ये हे कन्फ्युजन राहणार. आपल्या बुद्ध पूजेमध्ये आपण रोज म्हणतो बुद्धं धम्मंच संग सुगत तनुभवा धातवो धातु गभ्भे लंकाय जंबुदीपे तिदस पुरवरे नागलोकेच थूपे सब्बे बुद्धस्स बिंबे सकल दस दिसे केसलो मादी धातु वंदे सब्बे पिबुद्धं दसबल तनुजं बोधी चेतियं नमामि. तर बुद्ध धम्म संघ है ना, तर बुद्ध आणि हे जे जंबूदीप आहे, या जंबूदीपामध्ये अनेक ठिकाणी बुद्धाचे धातू प्रतिष्ठित केलेले आहेत. अनेक ठिकाणी श्रीलंकेमध्ये बुद्धाची धातू आहे. केश, लोम हे जे काही अवशेष आहे, या अवशेषांना या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर ती सर्व बुद्धाचीच रूपे आहेत. त्या बोधिचैत्यांना मी नमन करतो. तर अशा पद्धतीनं त्याला बुद्ध रूपे आहेत असं त्या अवशेषांच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या अवशेषांवर एक प्रकारे जे काही चैत्य उभे केले गेलेले आहेत, त्या चैत्याची आपण पूजा करत असतो. आणि मग पूजा म्हणजे काय, तर आपल्या आदर्शांचं स्मरण करत असतो, त्यांची आरती करत बसत नाही. बुद्धाला काही मागत बसत नाही की बुद्धा दे म्हणून. या गोष्टी वारंवार आपण स्पष्ट केलेल्या आहेत. तर बुद्धांचं स्मरण करण्याकरिता आपल्यासाठी हे आधार बनतात. काहीतरी आधार पाहिजे ना, बिना आधाराने काहीच होत नाही. आपण या पृथ्वीवर उभाव, हा पृथ्वीचा आधार आहे म्हणून आपण उभाव, आधार नसतो का. म्हणून आपल्याला धम्ममार्गाकडे मार्गक्रमण करीत असताना बुद्धाचे हे काही धातू आहेत ते आपल्यासाठी आधार बनतात. बुद्धाची प्रतिमा आहे ती आपल्यासाठी आधार बनतात. आणि त्या प्रतिमांकडे पाहून आपण बुद्ध गुणांचं स्मरण करतो, बुद्धाला आठवतो, बुद्धाचे गुण आठवतो. बुद्ध कारुणिक, महाकारुणिक होते, बुद्ध प्रज्ञावान होते, बुद्ध वीर्यवान होते, बुद्ध स्मृतिवान होते, बुद्ध मैत्रीने भरलेले होते, मुदिताने भरलेले होते, बुद्ध उपेक्षावान होते. बुद्धातले हे जे काही गुण आहेत त्या गुणांचं आपण स्मरण करतो. आणि मग बुद्धाला शरण जातो, बुद्ध शरणं गच्छामी म्हणतो. तेव्हा बुद्धातलं आणि आपल्यातलं जे काही अंतर आहे ते अंतर भरून काढण्यासाठी मग आपण प्रतिज्ञाबद्ध होतो आणि त्या दिशेनं आपण वाटचाल करतो. म्हणजे आपल्या धम्मजीवनाला प्रेरणा त्या पूजेच्या माध्यमातून मिळत असते. आणि ही प्रेरणा आपल्या जीवनामध्ये नसेल तर मग आपला धम्ममार्ग सुकर होणार नाही. आणि म्हणून पूजेचं आपल्या जीवनामध्ये फार मोठं महत्व आहे, पूजेचं महत्व आहे या ठिकाणी. आणि म्हणून हे पूजेच्या संदर्भाने जे काही या ठिकाणी संदर्भ आलेले आहे की तुम्हाला तथागताच्या शरीराची पूजा करण्याचे काही कारण नाही, तथागताच्या शरीराची पूजा करण्याचे कारण नाही. तथागताच्या शरीराची पूजा करण्याचे कारण नाही का, हे कोणत्या अर्थानं भगवान बुद्धाने या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे अनेकदा आपल्या भिक्खूंना संबोधित करताना बुद्धाने म्हटलेलं आहे. बुद्धाच्या मागे मागे फिरायचे लोक, त्यांचं चिवर धरून भिक्षू सतत गराडा घालून राहायचे. त्यांना असं वाटायचं की बुद्धाच्या सानिध्यामध्ये आपण राहिलो तर अधिक बरं होईल ना. आणि म्हणून ते बुद्धाच्या मागे मागेच राहायचे, बुद्धांना गराडा घालून फिरायचे. त्यावेळेस बुद्ध त्यांना म्हणायचे, अरे माझं चिवर धरून फिरत बसण्यापेक्षा मी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर मार्गक्रमण कर जा.
ना. ते म्हणायचे की माझा शिष्य तो आहे की जो माझ्यापेक्षाही दूर राहून धम्माची स्मृती करतो, धम्माचं आचरण करतो. माझं चिवर धरून जो माझ्या निकट राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो धम्माचं आचरण करत नाही, तो माझा शिष्य नाही. बरेचदा बुद्धाने या गोष्टी म्हटलेल्या. आणि म्हणून भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात, यो धम्मं पश्यति सो मम पश्यति, यो धम्मं पश्यति सो मम पश्यति, यो मं पश्यति सो धम्मं पश्यति. जो धम्माला पाहतो तो मला पाहतो, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. म्हणून यातून एक गोष्ट स्पष्ट होते की बुद्ध आणि धम्म याला जे आपण दोन समजतो ते दोन नाही, तर बुद्धामध्ये धम्म सामावलेला आहे आणि धम्म म्हणजेच बुद्ध ना. बुद्ध आणि धम्म वेगवेगळं नाही. हा ठीक आहे, व्यक्तिरूपाने बुद्ध वेगळे आहेत. व्यक्तिरूपाने जरी बुद्ध वेगळे असले तरी आचरणात्मक दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण बुद्धांचे गुणच पाहतो. बुद्धामध्ये जे बोधी आहे ते प्राप्त करण्यासाठी आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. आणि बोधी म्हणजे धम्म आहे, बुद्धत्व म्हणजे धम्म आहे, धम्म मार्ग आहे. म्हणून वारंवार बुद्ध आपल्या भिक्षूंना सांगायचे की जा ध्यान करा, अप्रमादामध्ये पडू नका, अभ्यास करा, एकांतवासामध्ये जा, धम्म धारण करा. मला काय चिपकून बसलात तुम्ही, माझं चिवर काय पकडून बसलात, जा. वारंवार बुद्ध हे समजून घ्यायचे. तर ते म्हणतात की तथागताने हे जे काही म्हटलेलं आहे ते पूजनीय आहेत. त्यांच्या शरीर धातूची तुम्ही पूजा करा, ज्यामुळे अत्युच्च स्थान प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. त्यांच्या शरीर धातूची पूजा करा, त्यांच्या शरीराची पूजा करू नका, शरीर धातूंची पूजा करा. कारण शरीर धातू सुद्धा एक प्रकारे म्हणजे ते बुद्धाचे अवशेष आहेत ना, बुद्धरूप म्हणून आपण त्याकडे पाहत असतो. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये बुद्धाविषयी जी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा निर्माण, आणि श्रद्धा हे बीज आहे ज्यातून निर्वाणाचं पीक आपण घेत असतो. म्हणून या ठिकाणी ह्या दोन गोष्टी परस्पर आलेल्या आहेत. त्या दोन गोष्टी दोन वेगवेगळ्या लोकांसाठी आलेल्या आहे. पहिली गोष्ट जी आलेली आहे ती भिक्खूंसाठी आलेली आहे आणि दुसरी गोष्ट सर्वसाधारण लोकांसाठी आलेली आहे. आणि म्हणून ह्या दोन वाक्यांमध्ये जी काही कॉन्ट्राडिक्टरी निर्माण म्हणजे दिसते आहे त्याचं समाधान राजा मिलिंद बनते नागसेनाला विचारतो आहे आणि बनते नागसेन त्याचं निरसन करतात. तर या अनुषंगाने त्यांच्या शरीर धातूची तुम्ही पूजा करा, त्यामुळे तुम्हाला अत्युच्च स्थान प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल, असं या ठिकाणी उल्लेख आलेला. अत्युच्च दिशेने वाटचाल करता येईल. अत्युच्च दिशा म्हणजे काय, तर निर्वाणाला प्राप्त करणे हे आपलं अत्युच्च ध्येय आहे. हे अत्युच्च ध्येय आहे आणि ते गाठण्यासाठी शरीर धातूंची पूजा करा, असं या ठिकाणी जे काही भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे ते भगवान बुद्धांनी का म्हटलेलं आहे आणि कोणासाठी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी प्रश्न म्हणजे त्यांनी पुढे जाऊन बनते नागसेनांनी सांगितलं की जे सर्वसाधारण लोक आहेत त्या लोकांना उद्देशून भगवान बुद्धांनी ही गोष्ट म्हटलेली आहे. आणि तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर ज्या काही बाबी अधिक प्रमाणामध्ये विकसित झालेले आहे ते यासाठीच झालेले आहे की ज्या वेळेस त्यांना एखाद्या व्यक्तीला बुद्धाचं तत्वज्ञान समजत नाही म्हणजे तो क्या धम्माच्या कक्षेच्या बाहेर फेकला जाईल काय, नाही. तर त्या लोकांना काय आठवलं, त्या लोकांना बुद्धाची मैत्री आठवली, त्या लोकांना बुद्धाची करुणा आठवली. अनेक प्रसंगामध्ये बुद्ध जसे वागले, बुद्ध जसे बोलले, बुद्धांनी जसा व्यवहार केला तो व्यवहार त्यांना आठवू लागला आणि त्या व्यवहारातून ते बुद्धाच्या या गुणांच्या अधिक जवळीक साधण्याचा ते प्रयत्न करू लागले. ते गुण स्वतःमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करू लागले. या अनुषंगाने जे काही पूजाची निर्मिती झालेली आहे किंवा जे काही पूजा म्हटलेलं आहे ते पूजा ना. तर अशा पद्धतीच्या या पूजेचं महत्व ज्यातून श्रद्धा विकसित होते. 3 प्रकारच्या श्रद्धा या ठिकाणी सांगितलेल्या आहे. मी मागे उल्लेख नव्हता केला याचा. 3 प्रकारच्या श्रद्धा. पहिल्या प्रकारची श्रद्धा त्याला म्हटलेला आहे चित्तस्थ प्रसाद श्रद्धा. म्हणजे चित्तस्थ प्रसाद श्रद्धा म्हणजे चित्तामध्ये बुद्ध गुणांचं आपण स्मरण करतो.
म्हणून बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुसती हे जे काही कम्मट्टान सांगितलेले आहे, या ज्या काही शमद भावना सांगितलेल्या आहेत, त्या शमद भावना आपल्या भावनांचा विकास करण्याकरिता सांगितलेल्या आहेत. त्या काही कमी महत्वाच्या नाही आहे, त्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत. कारण मन जोपर्यंत शांत होणार नाही, मन जोपर्यंत स्थिर होणार नाही, तोपर्यंत बुद्धत्वाचा मार्ग सुकर होणार नाही. म्हणून त्यासाठी प्राथमिक स्तरावर ज्या काही बाबी विकसित कराव्या लागतात त्याला शमद भावना म्हटलेलं आहे. आणि त्या शमद भावनेमध्ये श्रद्धा भावना येते, दान भावना येते, मैत्री भावना येते, करुणा भावना येते. ते कम्मट्ठान सुद्धा बुद्धांनी दिलेले आहे. त्याचा विकास करण्याची महत्ता सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून बुद्ध गुणांना स्मरण करतो, आपल्या चित्तामध्ये बुद्धांचं स्मरण, वारंवार बुद्धांचं स्मरण करतो, त्यामुळे त्याचं चित्त पुनीत होत असते, श्रद्धा सहजपणे निर्माण होत असते. त्यातून काय होते तर त्यातून अभिंस प्रत्यय श्रद्धा निर्माण होते. म्हणजेच काय निर्माण होतो तर बुद्ध गुणांचं स्मरण ज्या वेळेस करतो त्यावेळेस त्याचा लाभ जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपल्याला बुद्धांवर विश्वास निर्माण होते, बुद्धाविषयी अतिशय विश्वास निर्माण होते. या धातूंकडे पाहून भगवान बुद्धांच्या प्रती आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो की नाही, भगवान बुद्ध एक ऐतिहासिक व्यक्ती ते होऊन गेलेले आहेत, त्यांच्या धातू आजही उपलब्ध आहेत. आणि त्या धातूंकडे पाहून आपण बुद्धांचं स्मरण करतो, बुद्धांची आठवण करतो, बुद्धांच्या गुणांची आठवण करतो. आणि त्यातून मग आपला विश्वास जो आहे तो अधिक दृढ होतो. बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती हा विश्वास आपला अधिक दृढ होतो. तो विश्वास दृढ होणं तर महत्वाचा आहे ना. आमच्या अनेक लोकांमध्ये बुद्ध धम्म संघाविषयी विश्वासच दृढ झालेला नाही, म्हणून त्यांच्यामध्ये श्रद्धेची निर्मिती होत नाही. आणि मग या श्रद्धेची निर्मिती झाली की मग अभिलाषा निर्माण होते. अभिलाषा श्रद्धा ज्याला म्हणतात, ती अभिलाषा श्रद्धा निर्माण होते. म्हणजे काय तर अभिलाषा श्रद्धा म्हणजे बुद्धाने जे प्राप्त केलेलं आहे ते मला सुद्धा प्राप्त करायचं आहे, ही अशा पद्धतीची भावना त्याच्यामध्ये तीव्र भावना निर्माण होते. आणि मग तो बुद्धत्वाकडे वाटचाल करतो, निर्वाणाकडे वाटचाल करतो. बुद्धाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेनं तो मार्गक्रमण करायला लागतो. त्याच्या मनातली श्रद्धा ही अधिक रूढ होत असते. म्हणून या ठिकाणी जे काही पूजेचं महत्व सांगितलेलं आहे ते पूजेचं महत्व जो सर्वसाधारण मनुष्य ज्याला तत्वज्ञान समजत नाही, ज्याच्या दृष्टीचा विकास बौद्धिक पातळी कमी असल्यामुळे, पण त्याची बौद्धिक पातळी कमी आहे म्हणजे तो धम्माच्या कक्षेच्या बाहेर त्याला आपण काढू शकत नाही, तर तो सुद्धा धम्माच्या कक्षेच्या आतमध्ये आहे. कारण बुद्धाने जे आचरण केलं ते धम्माच्या बाहेर त्या कक्षेमध्ये आपण त्याला नेऊ शकत नाही. म्हणून भगवान बुद्धाने केलेली प्रत्यक्ष कृती ती आपण आपल्यामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून खऱ्या अर्थानं धम्माची बीजं आपल्या मनामध्ये रुजल्या जातात आणि त्या बीजांच्या आधारावर आपण पुढचं मार्गक्रमण करीत असतो आणि त्यातून आपण बुद्धत्वापर्यंत पोहोचू शकतो. श्रद्धेला ज्या काही उपमा दिलेल्या आपल्या सर्वांना माहित आहे, तुरटी, तराफा वगैरे वगैरे श्रद्धेला ज्या म्हणजे उपमा दिलेल्या, त्याच्यामुळे त्या कृतीकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही. त्याचंही सुद्धा फार मोठं महत्व या ठिकाणी विशद केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी दुसरी बाब आहे, ती दुसरी बाब जी आहे ती भिक्षूंना उद्देशून म्हटलेली आहे. या ठिकाणी आणखी एक बाब आलेली आहे, उपादावा तथागतानं अनुपादावा तथागतानं हितावसा धातू धम्मा मतितटा धम्म नियतता. हितासा धातू धम्मा मतितथा धम्म नियतता. म्हणजे बुद्ध हे धम्माचं प्रतिनिधी आहे. बुद्ध काय आहे? धम्माचं प्रतिनिधित्व करतो. म्हणून जे वरचं वाक्य आलेलं आहे, जो धम्मं पश्यति सो मम पश्यति, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो, आहे की नाही. मग बुद्ध अस्तित्वात असो की नसो, बुद्धाचे अवशेष अस्तित्वात आहे, ते बुद्धाचं रूपच आहे एक प्रकारे. आणि त्याकडे पाहून आपला हा विश्वास, आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो की बुद्ध होऊन गेलेले आहे आणि त्यांनी जो काही धम्म सांगितलेला आहे तो धम्म आपल्याला आत्मसात करायचा, असा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. तेव्हा आपण त्याचा अंगीकार करतो आणि त्याच्या पालनामध्ये स्वतःला झोकून देत असतो.
म्हणून प्रत्यक्ष बुद्ध अस्तित्वात असो अगर नसो त्यानं काही फरक पडत नाही. बुद्धाने दिलेला धम्म आज अस्तित्वामध्ये आहे आणि तो आपला पथप्रदर्शक आहे आणि तो आपल्याला भगवान बुद्धाने दिलेला आहे. म्हणून बुद्धाप्रती सुद्धा आपण एक प्रकारे श्रद्धा बाळगत असतो, कारण तो मार्ग त्यांनी आपल्यासाठी शोधून काढलेला आहे आणि तो मार्ग आहे म्हणून आपण मुक्तीपर्यंत जाऊ शकतो. म्हणून इथे जे शब्द आलेला आहे तो कोणता? स्वर्ग आलेला आहे. हिंदीमध्ये स्वर्ग आलेला आहे. इथे अत्युच्च स्थान असा तो शब्द आलेला आहे. अत्युच्च स्थान म्हणजे बुद्धत्व प्राप्त करणे, निर्वाण प्राप्त करणे, अहर्तपद प्राप्त करणे. आणि त्यामुळे बुद्ध प्रत्यक्ष शरीर रूपाने असो की नसो त्यामुळे काही फरक पडत नाही, कारण जिथे बुद्ध आहे तिथे धम्म आहे, जिथे धम्म आहे तिथे बुद्ध आहे. या अर्थाने बुद्ध आज धम्माच्या माध्यमातून आपल्यामध्ये अस्तित्वात आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहे. आणि मग ते पुढे म्हणतात की हे राजा, भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की हे आनंद, तुम्हाला तथागताच्या शरीराची पूजा करण्याचे काही एक कारण नाही. आणि पुन्हा असंही म्हटलेले आहे की जे पूजनीय आहेत त्यांच्या शरीराची पूजा तुम्ही करा, ज्यामुळे तुम्हाला अत्युच्च स्थान प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यात येईल. परंतु हे जिनपुत्रांच्या संबंधाने म्हटलेले आहे, हे आनंद, तुम्ही तथागताच्या शरीर पूजेमध्ये गुंतून राहू नका. मी सुरुवातीला जे सांगितलं, संदर्भ दिले बुद्धाचे, भिक्षूंना उद्देशून जे काही म्हटलेलं आहे तथागतांनी ना, ते या संदर्भाने आहे. जिनपुत्र म्हणजे भिक्षू. जिन हे भगवान बुद्धाला म्हटले गेलेले आहे. जिन म्हणजे विजेता, ज्याने मारावर विजय प्राप्त केलेला आहे. आणि अशा या मारावर विजय प्राप्त करणाऱ्याचा पुत्र म्हणजे तथागताचा पुत्र, बुद्धाचा पुत्र म्हणजे भिक्षू है ना, तर असं म्हटलेलं आहे. तर तथागताच्या शरीर पूजेमध्ये गुंतून राहू नका म्हणजे त्या काळातले भिक्षू जे काही आचरण करायचे त्याला उद्देशून भगवान बुद्धांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी जो धम्म दिलेला आहे त्या धम्माचं आचरण करा, त्या धम्माचं म्हणजे त्या धम्माची अनुभूती घ्या है ना. तर तुम्ही काय म्हणतात त्याला, त्या याच्यामध्ये पडू नका, प्रमादामध्ये पडू नका, वारंवार भगवान बुद्ध त्यांना सांगायचे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी हा जो काही उपदेश दिलेला आहे हाच शब्द आलेला आहे भिक्षूंसाठी है ना. तर हे राजा, केवळ पूजा करत राहणे हे जिनपुत्रांचे काम नव्हे, म्हणजे बुद्धाच्या आजूबाजूला घुटमळत राहणे हे बुद्धपुत्रांचं काम नव्हे. तर बुद्धपुत्रांनी काय करावं, तर बुद्धपुत्रांनी सर्व संस्कारांना ग्रहण करून वस्तुनिष्ठ विचार करणे, सर्व संस्कारांना ग्रहण करून वस्तुनिष्ठ विचार करणे म्हणजे चिंतन मनन करणे. चिंतन मननामध्ये आपला वेळ भिक्षूंनी घालवावा. कशाचं चिंतन मनन करायचं आहे, तर सर्व संस्काराचं, सर्व संस्कारित अस्तित्वाचं. आणि या सर्व संस्कारित अस्तित्वाच्या चिंतन मननातून त्यांना या संस्कारित अस्तित्वाचं सत्य गवसणार आहे, ते म्हणजे अनित्य, दुःख आणि अनात्म. अनित्य, दुःख आणि अनात्म ज्याला गवसलं म्हणजेच त्याने विपश्यना साध्य केली, म्हणजेच त्याला दृष्टी प्राप्त झाली, म्हणजेच त्याला जसं आहे तसं पाहण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. आणि ते सामर्थ्य त्याच्या प्रत्येक भिक्षुनी साध्य करण्यासाठी पराकाष्ठा करावी, आपला क्षण न क्षण त्या कामासाठी त्यांनी वेचावा, ध्यान करावं, ध्यानाच्या अवस्था त्यांनी प्राप्त करून घ्याव्या. आणि त्यासाठी त्यांनी काय काय लिहिलेलं आहे पुढे, स्मृती जागृत करून जाणणे, स्मृतीचा अभ्यास करावा, 4 सतीपट्टणाचा अभ्यास करावा, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धर्मानुसती, या 4ही स्मृतीमध्ये स्वतःला त्यांनी प्रतिष्ठापित करावं. वेळ नाही त्यांच्याकडे, वेळ नाही. आणि म्हणून या अनुषंगाने त्यांनी स्मृतीचा अभ्यास करावा, 4ही स्मृतीमध्ये प्रतिष्ठापित होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. माझ्या मागे मागे फिरण्याची काही एक गरज नाही ना. इंद्रियांच्या विषयांचा सार ग्रहण करणे, इंद्रियांचे विषय आहे त्या विषयामध्ये लटकून राहून लोभात, द्वेषात, मोहामध्ये फसून तो स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. म्हणून त्या इंद्रियांच्या विषयांना समजणे आणि या विषयाला त्यामध्ये आसक्त न राहता अनासक्त बनून आपलं जीवन जगणे, अनासक्त बनण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे जिनपुत्रांचं काम आहे. क्लेशांचा नाश करण्याचा प्रयत्न करणे, जे क्लेश आहेत, राग, द्वेष, मोह, जे बंधनं आहेत ते बंधनं त्यांनी तोडले पाहिजे.
कारण जिनपुत्राच्या जीवनाचा उद्देशच निर्वाण प्राप्त असेल तर निर्वाण स्मृतीच्या जागृतीशिवाय मिळत नाही, प्रज्ञेच्या विकासाशिवाय प्राप्त होत नाही, इंद्रियांचा संवर केल्याशिवाय प्राप्त होत नाही, क्लेशांचा नाश केल्याशिवाय कोणत्याही जिनपुत्राला, भिक्षूला, श्रावकाला निर्वाण प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा क्षण न क्षण या कामासाठी खर्ची घातला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी भगवान बुद्धाने मांडलेल्या आहेत. दोन वेगवेगळे संदर्भ आहे. आणि मग ते म्हणतात की पूजा करणे हे सर्वसामान्य देव मनुष्याचे कार्य आहे. देव मनुष्याचे कार्य, देवांचेही कार्य आणि मनुष्याचेही कार्य. देव म्हणजे श्रेष्ठ जीवन जगणारा मनुष्य, शिलाचरण करणारा मनुष्य, ध्यान करणारा मनुष्य. तर ह्या लोकांचं हे काम आहे असं जे म्हटलेलं आहे. आता या ज्या दोन परस्पर भिन्नता याच्यामध्ये आपल्याला दिसून पडते, पण यामध्ये काहीही भिन्नता नाही, कारण ह्या परस्परांना पूरक अशा बाबी आहे. ज्याला दृष्टी प्राप्त होते त्याच्यामध्ये श्रद्धाही निर्माण होते. बिना श्रद्धेनं तो व्यक्ती राहू शकत नाही. ज्याला दृष्टी प्राप्त होते तो बुद्धाप्रती श्रद्धेच्या भावनेनं भरूनच जातो, कारण बुद्धाने हा मार्ग त्यांच्यासाठी शोधून काढला, जो परमसुखाचा मार्ग आहे. प्राप्त झाल्यावर असा कोणता व्यक्ती आहे ज्याच्या मनामध्ये बुद्धाविषयी श्रद्धा निर्माण होणार नाही? श्रद्धेची निर्मिती होतच असते. जेव्हा त्याला प्राप्ती होते तेव्हा त्या प्राप्तीच्या अनुषंगाने तो मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तींप्रती जेव्हा कृतज्ञतेचे भाव निर्माण होतात. बुद्धामध्ये किती मोठा कृतज्ञतेचा भाव त्या पिंपळ वृक्षाखाली झालेला होता. एक बुद्धत्व त्या पिंपळ वृक्षाखाली त्यांना प्राप्त झालं. किती मोठी कृतज्ञता. मग एखाद्या व्यक्तीला आपल्या दुःखमुक्तीचा मार्ग गवसत असेल आणि तो त्या दुःखातून मुक्त होत असेल तर त्या मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या बुद्धांप्रती त्याचं मन श्रद्धेनं भरत असेल की नसेल भरत हो, स्वाभाविकपणे श्रद्धा त्याच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती होत असते. आणि म्हणून अशा मार्गाने जात असणाऱ्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीनं श्रद्धेची निर्मिती करण्याची काही गरज नाही, कारण त्याच्यामध्ये ती श्रद्धा त्याला दृष्टी प्राप्त झाल्यामुळे निर्माण होत असते. आणि तो सतत बुद्धापुढे वंदन करत असतो, झुकत असतो, बुद्धाप्रती तो नम्र होत असतो, बुद्धाप्रती तो श्रद्धेनं नाही का वाकत असतो बुद्धापुढे, है ना. आपण आपल्याला श्रेष्ठ मार्ग दाखवणाऱ्या गुरु पुढे सांगावं लागत नाही वाकायसाठी. ती कृती आपोआप घडते, आपोआप, कारण त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये तो भाव सहजरित्या निर्माण होतो. म्हणून ज्याला दृष्टी प्राप्त होते, ज्याच्यामध्ये प्रज्ञा प्राप्त होते, त्याच्यामध्ये श्रद्धेची निर्मिती होतच असते. आणि ज्याच्या मनामध्ये श्रद्धेची निर्मिती होते त्याला प्रज्ञा सुद्धा प्राप्त होते. कारण श्रद्धेतून पुढचा जो काही मार्ग आहे त्या मार्गावर तो जेव्हा मार्गक्रमण करीत जातो, एका एका अंगाचं स्वतःमध्ये तो विकास करत जातो, तेव्हा तो शिलाचरणापासून सुरुवात करतो. श्रद्धेमुळे त्याला वाटते की आपण शिलाचं पालन केलं पाहिजे. त्या शिलाच्या पालनातून तो ध्यान करायला लागतो, आपल्या मनाला स्थिर करायला लागतो. आणि त्या ध्यानाच्या अवस्था प्राप्त करत 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 तो प्रज्ञेपर्यंत पोहोचतो. त्याला जसं आहे तसं पाहण्याची दृष्टी उत्पन्न होते. म्हणजे श्रद्धेतून दृष्टी उत्पन्न झाली, श्रद्धेतून विकासाचा मार्ग मोकळा झाला, श्रद्धेतून निर्वाणाकडे जाण्याचा जो काही मार्गक्रमण करण्याचा जो मार्ग आहे तो त्याच्यासाठी मोकळा झाला. तो श्रद्धेतून झाला. त्याला नाही समजलं, त्याच्या बुद्धीला आकलन नाही झालं प्रतीत्य समुत्पादाचं, त्याच्या बुद्धीला आकलन नाही झालं चार आर्य सत्यांचं, त्याच्या बुद्धीला आकलन झालं बुद्ध कसे वागत होते, करुणेने वागत होते, तर तो करुणाभाव उत्पन्न करतो. जो बघतो बुद्धाच्या जीवनाकडे, बुद्ध कसे वागत होते तर मैत्रीने वागत होते, त्यातून तो आदर्श घेतो आणि तो मैत्रीपूर्ण आचरण करण्याचा प्रयत्न करतो. बुद्ध कसे वागत होते तर बुद्ध नैतिक होते, तो नीतिमत्ता आपल्या जीवनामध्ये बुद्धापासून ग्रहण करतो. तर बुद्धाच्या आचरणातून ह्या ज्या काही बाबी तो स्वतः आत्मसात करून आपली वाटचाल धम्ममार्गावर करतो, त्यातून पुढे त्याच्यामध्ये प्रज्ञेची उत्पत्ती होते, प्रज्ञेची निर्मिती होते, है ना. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग नेमका या संघापासून सुरुवात केला पाहिजे असं बुद्धाने कुठे म्हटलेलं आहे?
असं बुद्धांनी म्हटलेलं नाही. आपण कोणत्याही पायरीपासून आर्य अष्टांगिक मार्गाच्या आपली सुरुवात होऊ शकते. आपली चेतना कशी आहे त्यावर आधारित आहे. तर म्हणून कोणाच्या जीवनाची सुरुवात श्रद्धेपासून होऊ शकते तर ती दृष्टीपर्यंत जाते. कोणाची म्हणजे कोणाचा प्रवास दृष्टीपासून होऊन श्रद्धेपर्यंत येते. तर ह्या सगळ्या धम्ममार्गावर प्राप्त होणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या या आपल्याला प्राप्त होत असतात. आणि म्हणून या अर्थाने या ठिकाणी हा जो संदर्भ आलेला आहे की जीनपुत्रांनी ना कोणत्या गोष्टी विकसित करण्यासाठी आपला वेळ खर्च केला पाहिजे, तर संस्कारांना ग्रहण करून त्यावर चिंतन मनन केलं पाहिजे आणि त्याला जाणून घेतलं पाहिजे. क्लेशांचा नाश केला पाहिजे. इंद्रियांप्रती त्याने जागृती निर्माण केली पाहिजे, म्हणजे स्मृतीचा सराव केला पाहिजे. सर्व संस्कारांना ग्रहण करून त्यावर वस्तुनिष्ठ विचार केला पाहिजे. हे जिनपुत्रांचे काम आहे. सर्वसाधारण माणसाला या गोष्टी कळत नसल्यामुळे त्याने ती पूजेच्या माध्यमातून श्रद्धा उत्पन्न करावी आणि आपला पुढचा मार्ग जो आहे तो सुकर करून घ्यावा. हे दोन वेगवेगळे संदर्भ या ठिकाणी आलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दोन संदर्भ दिसतातच. दोन संदर्भ आर्य अष्टांगिक मार्गाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला दोन मार्ग दिसतात. एक दर्शन मार्ग, एक भावना मार्ग. त्यामुळे हा मार्ग चांगला, तो मार्ग वाईट, असं चांगलं वाईट इथे काहीच नाही. दोन्ही मार्गातून आपण बुद्धत्वाकडेच वाटचाल करत असतो आणि यातून आपले सर्व अंग एकंदरीत विकसित होत असतात. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, बुद्धांनी म्हटलेलं आहे, जिथे श्रद्धा असेल तिथे प्रज्ञा पाहिजे, जिथे प्रज्ञा असेल तिथे श्रद्धा आवश्यक आहे. कोणताही एक अंग परिपूर्ण नाही है ना. म्हणून या दोनही गोष्टी एकमेकांना पूरक आहे आणि या दोनही गोष्टीची निर्मिती या ठिकाणी याचं अवलंब करत असताना, मार्गक्रमण करत असताना त्या निर्माण होत असतात. तर या ठिकाणी काही उदाहरण सुद्धा दिलेले आहेत. उदाहरण राजाचं दिलेलं आहे. हत्ती, घोडे, धनुष्यबाण, तलवार चालवण्याची शिक्षा संपादन करणे, श्रुती, संपत्ती, युद्ध कार्य करणे क्षत्रियांचे कार्य आहे. ते निपुण आहे त्याच्यामध्ये, ते निपुण आहेत म्हणून त्यांना वेगळ्या ट्रेनिंगची गरज नाही आहे. त्यांनी ऑलरेडी ट्रेनिंग घेतलेली आहे ना. पण ज्या लोकांनी ट्रेनिंग घेतलेली नाही त्यांना ट्रेनिंग घ्यावं लागेल. आणि म्हणून पूजा करणे हे जिनपुत्रांचे काम नव्हे, तर येथे संस्कारांना ग्रहण करणे, स्मृती जागृत करणे आणि चांगल्या कार्यात गुंतवून घेणे हेच जिनपुत्राचे कार्य आहे. आणि पूजा करणे सर्वसामान्य देव मनुष्याचे कार्य आहे. या उदाहरणावरून तुम्हाला हे सगळं लक्षात आलेलं असेल. तर मग म्हणून ते म्हणतात की अशा तऱ्हेने हे राजा, हे सर्व ते स्टेटमेंट पुन्हा या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे. तर म्हणूनच हे राजा तथागताने म्हटलेले आहे की तुम्ही या व्यर्थ कार्यामध्ये गुंतून राहू नका. भिक्षूंना उद्देशून म्हटलेलं आहे, तुम्ही चांगल्या कार्यामध्ये गुंतून राहा. आणि पुन्हा असंही म्हटलेले आहे की हे आनंद तुम्हाला तथागताच्या शरीराची पूजा करण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या दोन संदर्भाने ह्या वेगवेगळे वाक्य उच्चारले गेलेले आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी भगवान बुद्धानं एका विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट लोकांना समोर ठेवून उच्चारलेलं वाक्य आणि या ठिकाणी भिक्षूंना उच्चारलेलं वाक्य याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. ते एकमेकांना कनेक्ट करून पाहण्या, म्हणजे एकमेकांना कनेक्ट करून ते पाहू नये, कारण त्याचा मतितार्थ, त्याचा भावार्थ वेगळा आहे आणि याचा मतितार्थ, याचा भावार्थ वेगळा आहे. हा पहिल्या जर ह्या वाक्याचा म्हणजे आपण जर विचार केला तर मग आपल्याला असं वाटेल मग पूजा करणं तर व्यर्थच आहे, पूजा करण्यामध्ये काय स्वारस्य आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या शंका कुशंका आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणून जे वाक्य ज्या अनुषंगाने भगवान बुद्धांनी त्यांच्या संदर्भामध्ये उच्चारलेलं आहे त्याच अनुषंगाने ते लावून आपण बघितलं पाहिजे आणि त्याचा मतितार्थ जाणून घेतला पाहिजे. म्हणजे आता आपण खूप शिकलो, आपल्याकडे खूप डिग्र्या आहेत, आपल्याला खूप सारी पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहे, आपण खूप सारी पुस्तकं वाचतो, म्हणजे आपल्याला खरा धम्म कळलेला आहे किंवा तो आत्मसात केलेला आहे किंवा तो आपण आचरणामध्ये आणलेला आहे किंवा तो आपल्या अनुभूतीमध्ये आलेला आहे किंवा त्यातून आपल्याला काही जाणीवा निर्माण झालेल्या आहे. असं काही आहे का? असं काही आहे का? असं असतं तर मग काय पाहायचं असतं, नाही का? पण असं होत नाही, असं होत नाही. म्हणून बुद्धाचा धर्म हा प्रत्यक्ष आचरणामध्ये आणण्याचा धर्म आहे. केवळ श्रुतमयी प्रज्ञानं होणार नाही, चिंतनमयी प्रज्ञानं होणार नाही, तर भावनामयी प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण आचरण करतो
तेव्हाच त्याची फळं आपल्याला मिळायला लागतात, तेव्हाच त्याचा अर्थ आपल्याला कळायला लागतो. आणि म्हणून या ठिकाणी कोण किती डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत त्याला महत्वाचं नाही, कोण किती धम्माचं आचरण करतो, धम्म आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, कोण किती धम्मगुणांचं आपल्या मनामध्ये निर्मिती करण्यासाठी काम करतो ना, तर त्यातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. धम्म आपल्यामध्ये रुजत असतो, धम्म आपल्याला कळत असतो, धम्माची फलश्रुती आपण प्राप्त करून घेत असतो. तर असे हे जे काही संदर्भ या ठिकाणी आलेले आहे, दोन वेगवेगळ्या संदर्भाने जे वेगवेगळ्या ठिकाणी उच्चारलेले आहे, या संदर्भाने हे जे काही इथे हे प्रकरण आलेलं आहे, तर आपण हे प्रकरण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं मला समजवता आलं त्या पद्धतीनं मी या ठिकाणी ही बाब मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आपण अधिक अभ्यास करण्याची गरज आहे, अधिक सखोलपणे जाण्याची गरज आहे. एका प्रवचनानं होणार नाही, वारंवार ऐकावं लागेल, आपल्यालाही वाचन करावं लागेल. म्हणून वाचन सातत्यानं सुरू ठेवा, वाचन सातत्यानं सुरू ठेवा. इतकं अगाध साहित्य आहे भगवान बुद्धाचं, नाही का? तर आपण रोज एक एक म्हणजे काही ना काही त्यातून वेचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपला जो विकास आहे, बौद्धिक विकास म्हणा, आणि बौद्धिक स्तरावरही या सगळ्या बाबी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बौद्धिक स्तरावर जर आपण या बाबी समजून घेतल्या नाही तर पुढे आपल्याला मार्गक्रमण करता येणार नाही. म्हणून यासाठी आपल्याला धम्मग्रंथ चाळावे लागतील, धम्मग्रंथ वाचावं लागेल. खूप सारं साहित्य आहे बुद्धाचं, जे काही बेसिक साहित्य, मध्यम निकाय आहे, खुद्दक निकाय आहे, अंगुत्तर निकाय आहे, दिग्ग निकाय आहे. खूप सुंदर बुद्धाने सांगितलेल्या प्रवचनांचं सार त्यामध्ये आलेलं आहे. तुम्ही वाचा, एक एक प्रकरण, एकच प्रकरण रोज वाचा, थोडा वेळ काढा, 20 मिनिटं अर्धा घंटा वाचा आणि थांबून थोडंसं चिंतन मनन करा, है ना. तर हे केलं पाहिजे, या सवयी आपण स्वतःला लावल्या पाहिजे. आपला वेळ जो आपण इतर कामामध्ये गमावतो तो आपण सत्कारणी लावला पाहिजे. तर आपण सर्व या दिशेनं मार्गक्रमण कराल, एवढंच आजच्या या प्रसंगी मी या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांप्रती खूप खूप पुण्यानुमोदन, खूप खूप धन्यवाद. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद.